आपल्याला स्वतःला हरवल्यासारखं वाटतंय आणि त्याचबरोबर आपल्याला एकटेपणा देखील वाटतोय, एकाकीपणा झालेला वाटतोय. तर ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की आपण हा रोड इथे संपलेला नाही आहे, तर आपल्या प्रवासाची ही एक सुरुवात आहे. आपल्याला आपलं जी दिशा आहे, जो आपला पर्पज आहे, जे आपलं लक्ष्य आहे, गोल आहे, तिथपर्यंत नेण्याचा हा एक मार्ग आहे. हाय, माझं नाव प्रसादिक आहे आणि मी माइंडफुलनेस कोच आहे. शेवटपर्यंत मी आपणाला आपला पर्पज जो आहे, जो उद्देश आहे आपल्या जीवनाचा, तो कसा साध्य करायचा हे मी आपल्याला सांगणार आहे. आणि स्वतःशी आपण कनेक्ट कसं व्हायचं, त्याचबरोबर आपल्याला अधिक आनंदी कसं व्हायचं हे मी ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. शेवटपर्यंत थांबा, व्हिडिओ पहा की जेणेकरून आपल्याला मिनिंगफुल ज्या स्टेप्स आहेत, ज्या प्रॅक्टिकल स्टेप्स कशा करायच्या, आपल्या जीवनामध्ये उद्दिष्ट कसं साध्य करायचं हे मी आपल्याला एक महत्त्वपूर्ण माइंडफुलनेसचं टेक्निक आहे. पॉज अँड रिफ्लेक्ट. थांबा आणि मनन करा. यामध्ये काय करतो आपण, थोडा वेळ पॉज घेतो, काही क्षण थांबतो आणि आपल्याला स्पेस करतो, एक जागा निर्माण करतो आपल्या स्वतःमध्ये आणि ती शांतता निर्माण करतो. आणि आतला जो व्हॉईस आहे, आंतरिक ज्याला म्हणतो आपण, आंतरिक आवाज काय आहे तो आपण ऐकण्याचा आपण प्रयत्न करतो. जोपर्यंत आपण शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला तो आंतरिक आवाज ऐकता येत नाही. आपला सर्वांचा हा अनुभव आहे. आणि हे करताना एक सोपी कृती आहे की आपले दिवसातून कोणते पण 10-15 मिनटं आपण बाजूला ठेवू शकतो आणि आपण शांततेत बसू शकतो. आणि हे केल्यानंतर आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो की माझा आनंद कशामध्ये आहे, मी सगळ्यात अधिक माझ्या जीवनाचं मूल्य काय आहे, हे ह्याचे आपण उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतो. ते खूप मोठे लिहिण्याची गरज नाही, कदाचित वाक्यामध्ये असेल किंवा काही शब्दांमध्ये असेल. आणि ह्याचा फायदा असा होतो की आपण आपली ज्या खोलवर रुतलेल्या ज्या भावना आहेत, त्या भावनेच्या आपण संपर्कात येतो. आपण आपल्या विधायकतेच्या संपर्कात येतो की जे आपलं बेसिक आहे, त्याचं मूलभूत आहेत की ज्या योगे आपण आपला जो उद्देश आहे, आपला जो ध्येय आहे, जे आपलं गोल आहे, तिथपर्यंत आपण पोचू शकतो. आता या क्षणीच आपण हा जो व्हिडिओ आहे माझा पाहत असलेला, हा पॉज करा आणि आपलं सगळ्यात आवडणारी किंवा आपल्याला प्रेरणा देणारी कोणती गोष्ट आहे ती गोष्ट आपण लिहा आणि मगच हा पुढचा व्हिडिओ बघा.